हरसिद्धी माता की जय. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी अनेक वर्षांची पारंपरिक परंपरा मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. राजा विक्रमादित्यांनी स्थापन केलेल्या सुमारे 450 वर्षाचा इतिहास लाभलेल्या हरसिद्धी मातेच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही धनगर समाजाच्या वतीने डांगर भंडारा आयोजित करण्यात आला. या निमित्ताने परिसरात भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. महिला वर्ग विशेषतः मोठ्या संख्येने मंदिरात उपस्थित राहतात. ओवाळलेल्या चुलीवर श्रद्धेने पोळ्या तयार करतात. धुरकट वातावरण, देवीच्या नावाच्या जयघोषांनी आणि भक्तिगीतांनी भरलेलं मंदिराचा परिसर एक वेगळीच ऊर्जा देतो. सकाळपासून गावातील सुमारे 600 महिलांनी मातेच्या चरणी सेवेसाठी उत्साहाने हजेरी लावली. प्रत्येकीने 10 किलो गव्हाचं पीठ घेतलं आणि प्रेमाने श्रद्धेने पोळ्या टाकायला सुरुवात केली. एकूण 21 क्विंटल गहू गावातील ज्येष्ठ मंडळी आणि ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या भावनेने आणण्यात आले. ही परंपरा केवळ एक धार्मिक विधी नसून संपूर्ण समाजाला एकत्र आणणारा एक सांस्कृतिक उत्सव आहे. मोठे लहान पुरुष स्त्रिया सगळेच या कार्यक्रमात सहभागी होतात. देवीच्या कृपेसाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या एकतेसाठी ही परंपरा आजही तेवढ्या श्रद्धेने जपली जाते. जैसे फूल और बगिया मेरे इतना ज्यादा पास है तू, जब न होगा तेरा चल नैना मेरे होंगे जलथल. ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिक सकाळपासूनच भंडाऱ्याच्या सेवेत रमतात. त्यांचा उत्साह आणि तळमळ पाहून मन भरावून जाते. अतूट निष्ठा आणि भक्तिभावाने ते मातेच्या चरणी सेवे अर्पण करतात. नवतरुण देखील आपापली कामे बाजूला ठेवून मोठ्या उत्साहाने भंडाऱ्याच्या कार्यात सहभागी होतात. कोई नहीं हे काल रात्रि है कल्याणी, तेरा जोड़ धरा पर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं. भंडाऱ्याचा प्रसाद तयार झाल्यानंतर देवीच्या मंदिराच्या प्रांगणात दहीहंडी फोडण्याचा सोहळा पार पडतो. भजनी मंडळी वाद्यांच्या गजरात भजने म्हणतात आणि उत्साहाला रंगत आणतात. बालकृष्णाचे भजन गात दहीहंडी फोडली जाते आणि देवीला नैवेद्य दाखवून भंडाऱ्याच्या जेवणास सुरुवात केली जाते. परंपरेने आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा भंडारा ग्रामस्थांच्या उत्साहाने आणि श्रद्धेने यशस्वीरित्या पार पडला आणि पुढेही असा सुरू राहू. हरसिद्धी माताची कृपा सर्व धनगर बांधवांवर सदैव राहो हीच देवीच्या चरणी प्रार्थना. हरसिद्धी माता की जय.